गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली असून जालना येथील मोनिका मार्कस झांबरे वय वर्ष 30 हिचा गळा आवळून खून करून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा घेऊन त्यात विवस्त्र अवस्थेत पुरली। काल शुक्रवारी 14 फेब्रुवारीला शिलेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही। दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की जालना येथील मोनिका मार्कस झांबरे वय वर्ष 30 ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती। मात्र तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील सुमित निर्मळ याच्याशी झालेला होता। मात्र यांच्यात वारंवार वादविवाद होत असल्याने ती जालना येथे आईवडिलांकडे राहत होती। त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करत होती। मात्र 6 फेब्रुवारीला ती नियमितपणे रेल्वेने जालना येथे घरी न पोहोचल्याने तिची आई सुनीता झांबरे यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहांगीरदार यांच्या सोबत असल्याचे निष्पन्न झाले। ही बाब कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी मयत मोनिका हिची आई सुनीता झांबरे यांनी लासूर स्टेशन येथील पोलीस ठाणे गाठले। इरफान याने त्यांच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत मोनिकाला खड्डे करून पुरले होते। ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने 6 तारखेला पुरलेला मृतदेह 14 तारखेला बाहेर काढून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी शुभम कनोरी यांनी दिली। गळा आवळून खून केल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे। दरम्यान मयत आईच्या जबाबानुसार जावई सुमित निर्मळ, सासू सपना निर्मळ, सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून इरफान शेख राहणार लासूर स्टेशन याने माझी मुलगी मोनिका निर्मळ हिस लासूर स्टेशन येथे बोलवून घेऊन ती सोबत घेऊन त्यांच्या शेतातील पत्र्याच्या रूममध्ये नेऊन नग्न करून तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला आहे व तिच्या प्रेत कोणास दिसू नये म्हणून त्याच्याच पत्र्याच्या रूममध्ये गड्डा घेऊन दफन करून पुरावा नष्ट केला आहे, अशा जबाब शिलेगाव पोलिसात दिला आहे। दरम्यान शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक योगेश खटाणे आदींसह शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी हजर होते। या ठिकाणी मृत महिलेचे नातलगत व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती। मात्र पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।